गढ़चिरौली जिले के सुमानंद हॉल में प्रशासन बक्सों का वितरण कर रहा है, लेकिन श्रमिकों को बेहद खराब परिस्थितियों में इंतजार करना पड़ रहा है और 3 दिन तक कतार में खड़े रहने के बाद भी उन्हें बक्से नहीं मिल पा रहे। आरोप है कि ठेकेदार नियुक्ति पत्र पर हस्ताक्षर और मुहर लगाने के लिए श्रमिकों से खुलेआम 50 से 100 रुपये वसूल रही हैं। यदि नहीं तो श्रमिकों का आरोप है कि वे जानबूझकर हस्ताक्षर और मुहर लगाने से बच रहे हैं। आजाद समाज पार्टी के जिलाध्यक्ष राज बंसोड़ ने गंभीर आरोप लगाया कि निर्माण श्रमिकों के लिए बक्सों के वितरण में भारी कुप्रबंधन और शोषण हो रहा है। हजारों श्रमिक महिलाओं और बच्चों के साथ हॉल में इंतजार करते देखे गए। पीने के पानी और रात भर ठहरने की कोई सुविधा नहीं थी। राज बंसोड़ ने जिला कलेक्टर से अनुरोध किया कि वे सुमानंद हॉल स्थित बक्सों के वितरण स्थल का व्यक्तिगत रूप से दौरा करें और स्थिति का निरीक्षण करें और शोषण करने वाले ठेकेदारों के खिलाफ मामला दर्ज करें। हस्ते भगत की रिपोर्ट। या ठिकाणी पाहू शकता गडचिरोलीमध्ये बांधकाम कामगार कार्यालयाच्या वतीने पेट्या देण्यात येत आहेत कामगारांना आणि त्यांना इथं सुमानंद हॉलमध्ये बोलवलेले आहे। गेल्या 2-3 दिवसापासून लोक या ठिकाणी आलेले आहेत। ऐरी, आलापल्ली, कोरची, कुरखेडापासून चामोर्शीचे वगैरे लोक विविध ठिकाणाहून आलेले आहेत, जवळपास 120 किलोमीटरवरून, आणि त्यांना या ठिकाणी थांबावं लागत आहे। कोणाला 8 तारीख, कोणाला 9 तारीख अशी अपॉइंटमेंटची डेट दिली, परंतु त्यांना पेट्या दिलेल्या नाही। शिक्क्यासाठी इथं जे पोरं काम करत आहेत ते पोरं ठेकेदाराच्या वतीनं 50 रुपये 100 रुपये घेत आहेत। प्रशासनाचा अजिबात त्याच्याकडे लक्ष नाही। इथं सगळी गैरसोय होत आहे। लोक आलेले आहेत 3-3 दिवसापासून, ज्याचे लेकरं, लहान लेकरं घरी आहेत, पोरं आहेत घरी, असे लोकसुद्धा या ठिकाणी 3 दिवसापासून वाट पाहत आहे। आणि इथला प्रशासन हा झोपला आहे, सगळे अधिकारी झोपले आहेत का? पोरं तिथं पैसे घेतल्याशिवाय शिक्के देत नाही आहेत, शिक्के नाही देत आहेत। ज्यांच्या म्हणजे नंबर लागत आहे तिथं पेट्या उपलब्ध नाही आहेत। आता पेटीसाठी बरोबर सांगून नाही राहिले, आम्ही जाब विचारायला आलो ते पोरं पडून गेले। शासन प्रशासन का करत आहे हा मोठा प्रश्नचिन्ह इथं उभा होत आहे। या लोकांची सोय झाली पाहिजे, ही शासनाची जबाबदारी आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी सेंटर देतो असे मागच्या वेळेस आम्हाला बोलले होते। आजाद समाज पार्टीने ज्या वेळेस त्यांना पत्र दिलं, निवेदन दिलं, त्यावेळेस त्यांनी सांगले की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सेंटर लावणार आहोत। आणि यावेळेस ते अपॉइंटमेंटची नवीन सुविधा त्यांनी सुरू केली। अपॉइंटमेंट घेत आहेत, 10 तारखेची अपॉइंटमेंट आहे, पण 10 तारखेला त्यांना पेटी पण देत नाही, 10 तारखेला त्यांना स्टॅम्प देत नाही। जे 9 तारखेचे 8 तारखेचे लोक आहेत त्यांना त्या दिवशीपासून आले असताना सुद्धा त्यांना स्टॅम्प मिळाला नाही, त्यांना पेटी पण मिळाली नाही। आणि जेव्हा तारीख जात आहे तेव्हा दुसऱ्या दिवशी ते सांगत आहेत की तुमचा नंबर गेला, तुमची तारीख गेली, आता तुम्हाला सध्या मिळणार नाही, नंतर पाहू। पण कोणती असा अधिकृत आश्वासन किंवा तरतूद त्यांना सांगितलेलं नाही। लोक अत्यंत परेशान आहेत। एवढी परेशानी असताना या जिल्ह्यातील कुठलाही आमदार असो, खासदार असो, इथल्या प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असो, CEO असो, कलेक्टर असो, कोणी इथं येत नाही आहे। लहान पोरांना घेऊन तुम्ही पाहू शकता इथं लोक मुक्कामानं राहत आहेत, मच्छरमध्ये राहत आहेत, जेवणाची सोय नाही आहे, त्यांची स्वतःच्या पैशानं जेवत आहेत आणि वरून हे पैसे घेऊन पेट्या देण्याचं काम करत आहेत। याचा आम्ही निषेध करतो। उद्या सकाळी जर यांना सगळ्यांना पेट्या मिळाल्या नाही तर आझाद समाज पार्टी या विरोधात तीव्र आंदोलन करेल। सांगितलं आम्ही मागच्या वेळेस प्रत्येक तालुक्यात देतो म्हणून त्यांनी पत्र दिले आहे।